महाराष्ट्र माझा
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई 32 दिनांक 29 डिसेंबर 2025। अधिसूचना भारताचे संविधान क्रमांक मलोआ 1125 प्रक 276 मलोआ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 316 च्या खंड 1 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे श्री विवेक लक्ष्मीकांत भीमनवार भारतीय प्रशासकीय सेवा यांची अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे। सदर नियुक्ती ही त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी आहे। श्री भीमनवार हे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात करेपर्यंत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 च्या खंड 1 क नुसार अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर अभय एकनाथ वाघ सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे सोपवण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मी राधा शासनाच्या अपर मुख्य सचिव। माननीय राज्यपाल महोदय श्री विवेक लक्ष्मण भीमनवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्याकरिता उपस्थित आहेत। त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती प्रदान करा। मी विवेक आशा लक्ष्मीकांत भीमनवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारत आणि विधिवत स्थापित भारताच्या संविधानाप्रती श्रद्धा आणि पूर्ण निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता आणि एकता याचे रक्षण करीन, तसेच मी माझ्या पदाच्या कर्तव्याचे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निपक्षपातीपणे पालन करीन। मी विवेक आशा लक्ष्मीकांत भीमनवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून जी बाब माझ्या विचारार्थ ठेवण्याची किंवा मला अवगत करण्याची अशी बाब मी माझी कर्तव्ये यथोचितपणे पार पाडण्यासाठी असे करणे अपेक्षित असल्याखेरीज ती मी अन्य कोणासही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अवगत किंवा प्रगट करणार नाही।
यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ